बघूयात। महायुतीमध्ये सध्या निधीवरून वार पलटवार सुरू असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवलाय। अजित पवार अर्थ खात्याला गुळाच्या मुंग्यांसारखे चिकटलेत। अजित पवार यांनी ओबीसींचा निधी अडवून धरला असा निशाणा हाके यांनी अजित पवार यांच्यावर साधलाय। तर त्याला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलंय। बघूयात। पवार हा गुळाला मुंगळा जसा चिटकून बसतो ना, एखादा डोम कावळा असतो पण डोम मुंगळा म्हणतो मी, तसा गुळाच्या ढेपणीला चिकटून बसलेला, अर्थ खात्याला चिकटून बसलेला अजित पवार नावाचा माणूस आहे। या माणसाला गावगाड्यातल्या 18 पगड जातीचं काही देणं घेणं नाही। लक्ष्मण हाकेचे डोक्याचे हुक पिळायला पाहिजे आणि पडळकर पडल्यावानी बरगवतोय। या दोघांना मला सांगायचंय की अजितदादांवर बोलण्या इतकं आपलं कर्तृत्व, आपली उंची आहे का, एकदा तपासून बघा। तो स्वयंघोषित ओबीसीचा नेता झाला, त्याच्या मागे किती लोक आहेत तर त्याच्या अवकातनुसार त्याच्यासोबत काही 2, 4, 5, 10 लोक असतात। काहीतरी भविष्यात आणखी काहीतरी चमकोगिरी करायची असेल तर काहीतरी बोलावं, त्याच्याकरता त्यांनी आता अजितदादा पवार या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा एक आधार घेतला। त्यावरून त्याच्या बुद्धीची मला कीव येते, म्हणून त्याला मी झाकण झुले असं म्हटलं। देशी दारूचे ब्रँड अँबॅसेडर लक्ष्मण हाके यांनी काल अजितदादावरती टीका केली। अजितदादावर टीका करावी इतकी लायकी, गुणवत्ता, पात्रता आणि बौद्धिक क्षमता ही लक्ष्मण हाकेची नाही। त्यांनी जी टीका केली ती फक्त प्रसिद्धी झोतात येण्यासाठी काल अजितदादावरती टीका केली।